भंडारा गोंदिया जिल्हा हा जर म्हटला तर वैनगंगेचा असणारा प्रकल्प लोकांच्या डोळ्यासमोर येतो आणि तिथल्या झालेल्या भ्रष्टाचाराचा सुद्धा आलाखा आपल्या समोर येतो। नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असणारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये 70,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं। ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार, झाला न झाला अजून सिद्ध झाला नाही, परंतु जे घोटाळ्याच्या विरोधात आहेत असं सांगत होते। दिल्लीमध्ये ज्यांनी अण्णा हजारेला उपोषणाला बसवलं, भारतीय जनता पक्षाने RSSने ज्यांना उपोषणाला बसवलं, अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणाऱ्या अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण असणारा लक्षात।